नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील हवामानशास्त्र या भूगोलातील पेपरचा या ठिकाणी विचार करणार आहोत। मित्र हो, आपण मागील काही तासापासून या हवामानशास्त्र विषयाचा अभ्यास या ठिकाणी करत आहोत। त्यामध्ये आपण हवामानशास्त्राचं एकंदरीत असणारं स्वरूप, वातावरण, हवामानाचा एक प्रमुख घटक म्हणून तापमान, सूर्यप्रकाश किंवा सौरशक्ती आणि वायुभार या घटकांचा विचार या ठिकाणी करतो। वायुभार या घटकाचा विचार करत असताना आपण मागील तासामध्ये पृथ्वीवर असणारे क्षितिज समांतर पातळीमधील वायुभार पट्टे हे आपण अभ्यासलेले आहे। वायुभार पट्ट्याचं एकंदर असणारा भाग हा आपण अभ्यासलेला आहे। आजच्या तासामध्ये आपल्याला या वायुभार पट्ट्यामधील सरकणे किंवा वायुभार पट्ट्याचं आंदोलन कशा पद्धतीने होतं आणि वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे काय परिणाम होतो हे आपल्याला आजच्या तासामध्ये बघायचं आहे। तर मित्र हो, या ठिकाणी आपण BA SY हवामानशास्त्र आणि हवामानशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण हवामानाचा घटक म्हणून वायुभार या घटकाचा अभ्यास करत आहोत। आणि आजच्या तासाला आपल्याला वायुभाराचे आंदोलन हे बघायचं आहे। मित्र हो, वायुभाराचं स्थलांतरण यालाच आपण स्थलांतरण असं म्हणूया। वायुभार पट्ट्याचं आंदोलन वायुभार पट्ट्याचं स्थलांतरण किंवा स्थलांतर आपण असं म्हणतो। याला स्थलांतरण म्हणण्यापेक्षा वायुभार पट्ट्याचं जे काही स्थलांतर होत नाही, हे वायुभार पट्ट्याचं असणारं स्थलांतर किंवा वायुभार पट्ट्याचं आंदोलन हे आजचे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। मित्र हो, या ठिकाणी आपल्याला जे काही बघायचं आहे त्यामध्ये या वायुभार पट्ट्याचं स्थलांतर किंवा आंदोलन का होतं, तर पृथ्वीवर प्रामुख्याने ऋतू बदलतात, म्हणजे ऋतूमध्ये परिवर्तन होतं आणि ऋतूमध्ये परिवर्तन झालं की वायुभार पट्ट्यामध्ये आंदोलन निर्माण होतं किंवा स्थलांतर निर्माण होतं। मग आता ऋतूमध्ये परिवर्तन का होतात याच्या जर मुळाशी आपण गेलो तर मित्र हो, आपल्याला असं दिसून येतं की या पृथ्वीचा जर आपण भाग बघितला तर पृथ्वीच्या मध्यातून जाणारं विषुववृत्त, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून जाणारं 23.5 अंशाचं कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातून जाणारं 23.5 अंशाचं मकरवृत्त हे विषुववृत्त। अशा पद्धतीने प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर या ठिकाणी असणारं आर्क्टिक वृत्त, या ठिकाणी असणारं अंटार्क्टिक वृत्त, 66.5 अंश अक्षवृत्तावरचं अंटार्क्टिक वृत्त, या पद्धतीने पृथ्वीचा असणारा भाग आहे। मित्र,
ज्यावेळेस सौरशक्ती ही या पृथ्वीला मिळते, त्यावेळेस सौरशक्ती मिळत असताना पृथ्वीचा जो काही भाग हा नेहमीच समोर असतो, तो असतो साधारणतः 23.5 उत्तर गोलार्ध ते 23.5 दक्षिण गोलार्ध हा भाग ज्यावेळेस पृथ्वीवर दिवस असतो त्यावेळेस हा भाग निश्चित सूर्याच्या समोर आलेला आपल्याला दिसून येतो. यापैकी काही भाग हा सूर्याच्या समोर निश्चित आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्या ज्या वेळेस दिवस असतो त्या त्या वेळेस यापैकीच काही भाग सूर्याच्या अगदी समोर आलेला असतो आणि म्हणून या भागावर सूर्याची सूर्यकिरण ही लंबरूप स्वरूपामध्ये, सूर्याची सूर्यकिरण ही लंबरूप स्वरूपामध्ये या भागावर पडतात. त्याचं कारणही असं आहे की हा भाग आणि सूर्यकिरणांचा काटकोनामध्ये कोन होतो. जसजसं पृथ्वीच्या वक्रपणामुळे आपण जसजसं उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये जाऊया तसतसं आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी सूर्याची सूर्यकिरण तिरपी होऊ लागतात आणि सूर्याची सूर्यकिरण तिरपी झाली की मग या ठिकाणी आणि पृथ्वीचा वक्रपणा आणि सूर्याची असणारी तिरपी किरण यामुळे याचा एकत्रित परिणाम असा होतो की त्या ठिकाणी या 23.5 ते 23.5 कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान असणाऱ्या प्रदेशापेक्षा या भागामध्ये सूर्यकिरण कमी प्रमाणात किंवा कमी तीव्रतेची सूर्यकिरण त्या ठिकाणी मिळतात. सूर्य सौरशक्ती ही त्या ठिकाणी कमी प्रमाणात मिळते. म्हणून तो भाग जसजसं आपण विषुववृत्तापासून दक्षिण गोलार्धात किंवा उत्तर गोलार्धात जाऊया तसं तापमान हे आपल्याला कमी झालेलं दिसून येतं आणि मग या ठिकाणी कमी तापमानाचा भाग हा आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, होतंय काय की या काळात साधारणतः 21 सप्टेंबर सप्टेंबर 23 सप्टेंबर आणि 21 मार्च 23 सप्टेंबर आणि 21 मार्च या दिवशी सूर्यावरील हा जो काही विषुववृत्ताचा भाग आहे हा अगदी सूर्याच्या समोर आलेला असतो. सूर्याच्या समोर आलेला असतो म्हणजे विषुववृत्तीय भागामध्ये सूर्याची सूर्यकिरण या 2 दिवशी किंवा या कालावधीमध्ये अतिशय 21 मार्च आणि 23 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सूर्याची सूर्यकिरणे या भागामध्ये अतिशय प्रखरतेने पडतात. कारण सूर्याची सूर्यकिरण आणि पृथ्वीचा पृष्ठभाग यांचा 90 अंशाचा कोन होतो, काटकोन होतो आणि त्यामुळं अतिशय प्रखरतेने या ठिकाणी सूर्याची सूर्यकिरणे पडतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी या 2 दिवशी अत्याधिक प्रमाणामध्ये सौरशक्ती ही पृथ्वीला मिळते. 21 जून या दिवशी हा कर्कवृत्त हा सूर्यकिरणांच्या समोर आलेला असतो. कर्कवृत्त सूर्यकिरणाच्या समोर आलेला असतो. त्यामुळे 21 जून या दिवशी या कर्कवृत्तावर सूर्याची सूर्यकिरणे ही अधिक प्रखरतेने पडतात. तर 22 डिसेंबर या दिवशी या मकरवृत्तावर सूर्याची सूर्यकिरणे अतिशय प्रखरतेने पडतात. हा भाग समोर आलेला असतो सूर्याच्या, त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय प्रखरतेने पडतात आणि त्या ठिकाणी मग आपल्याला अधिक सौरशक्ती मिळालेली दिसून येते. म्हणजेच 21 जून या कालावधीमध्ये 21 मार्च पासून तर 21 जून या कालावधीपर्यंत किंवा त्याच्याही नंतर पर्यंत या ठिकाणी उन्हाळा हा उत्तर गोलार्धामध्ये ऋतू असतो. तर 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा ऋतू असलेला आपल्याला दिसून येतो. यावेळेस जर आपण बघितलं तर 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. तर 21 मार्च ते 21 जून या कालावधीमध्ये
दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा ऋतू असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं उन्हाळा आणि हा हिवाळा ऋतू या ठिकाणी होतो. तो कशामुळे होतो? तर सूर्याचं भासमान भ्रमण हे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान आपल्याला दिसतं आणि कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान हे सूर्याचं भासमान भ्रमण होत असल्यामुळे या ठिकाणी सूर्याची सूर्यकिरणे लंबरूप स्वरूपामध्ये पडतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी अत्याधिक प्रमाणात उष्णता मिळते आणि त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्च ते 21 जूनच्या दरम्यान उन्हाळा हा ऋतू असतो. तर दक्षिण गोलार्धामध्ये 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये उन्हाळा हा ऋतू असलेला आपल्याला जाणवतो. म्हणजे अशा पद्धतीनं या कालावधीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की अशा पद्धतीनं मग या ठिकाणी आपल्याला उन्हाळा आणि हिवाळा ऋतू जाणवतो. म्हणजेच हे जे काही वायुभार पट्टे निर्माण झालेले आहेत यांच्या आंदोलनामध्ये या ऋतूंचा परिवर्तनाचा महत्वाचा सहभाग असतो. हे पुढे आपण बघणारच आहोत. तर मित्रहो, या पद्धतीने आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी मी 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दिवशीची साधारणतः भार पट्ट्याची स्थिती या ठिकाणी आपण बघूया. वायुभार पट्ट्याची स्थिती हा पृथ्वीचा भाग आपण या ठिकाणी कट केलेला आहे आणि वायुभार पट्ट्याची स्थिती आपण बघणार आहोत. हे पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं पृथ्वीचं असणारं विषुववृत्त आहे असं आपण गृहीत धरूया आणि हा भाग आपण या ठिकाणी कट केलेला आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर पृथ्वीपासून साधारणतः 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण, 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण ही 0 अंश अक्षवृत्त आणि ही जी स्थिती आहे ही आहे 21 मार्च व 23 सप्टेंबर या दिवशी. 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दिवशी विषुववृत्ताच्या भागामध्ये या ठिकाणी कमी दाबाचा प्रदेश निर्माण झालेला असतो. त्यानंतर 25 अंश अक्षवृत्त ते 35 अंश अक्षवृत्त उत्तर गोलार्धामध्ये, दक्षिण गोलार्धात देखील तसंच 25 अंश अक्षवृत्त ते 35 अंश अक्षवृत्त, 25 अंश अक्षवृत्त ते 35 अंश अक्षवृत्त, इथे 25 अंश अक्षवृत्त ते 35 अंश अक्षवृत्त या ठिकाणी जास्त वायुभाराचा प्रदेश निर्माण झालेला आपल्याला दिसतो. ही सर्वसाधारण वायुभाराची स्थिती आहे की असं आपल्याला दिसतं. त्यानंतर 55 अंश ते 65 अंश, 55 अंश ते 65 अंशाच्या दरम्यान या भागामध्ये कमी वायुभार पट्टा, याही ठिकाणी 55 अंश याही भागामध्ये 55 अंश ते 65 अंश या अक्षवृत्ताच्या दरम्यान हा कमी वायुभाराचा प्रदेश 55 अंश ते
65° दरम्यान कमी वायुभाराचा प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणतः दोन्ही ध्रुवाच्या जवळ या ठिकाणी हा जास्त वायुभाराचा प्रदेश निर्माण झालेला आपल्याला दिसतो। ही अशी सर्वसाधारण स्थिती ही पृथ्वीवर आपल्याला दिसून येते। सर्वसाधारण पट्टे जे काही आहेत हे कमी दाब, कमी वायुभार, हा जास्त वायुभार, हा परत कमी वायुभार आणि हा जास्त वायुभार, हा जास्त वायुभार, हा कमी वायुभार आणि हा जास्त वायुभार, अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला सर्वसाधारणपणे पृथ्वीवर दिसून येते। ही कधी दिसते तर ही दिसते आपल्याला 21 मार्च व 22-23 सप्टेंबर या दिवशी बरोबर बरोबर विषुववृत्तावर सूर्य असतो आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला दिसून येते। ही झाली सर्वसाधारण स्थिती। आता मित्रो, पुढील भाग बघण्यासाठी निश्चितच मग आपल्याला स्थलांतर पट्टे कसे होतात हे आपण पुढील भागामध्ये या ठिकाणी बघूया।